विद्युत बल्बचा शोध लावणारे अमेरिकेचे महान संशोधक आणि उद्योजक थॉमस एडिसन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. याच एडिसन यांनी बल्बप्रमाणेच आणखी हजारो शोध लावले आणि स्वतःच्या नावे हजारो अमेरिकन पेटंट्स मिळवली. म्हणूनच एडिसन यांना जगातील महान संशोधकांपैकी एक मानलं जातं. पण आपल्या भारतीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट सांगते. भारतातल्या एका वैज्ञानिकानं आता एडिसन यांचा हाच 100 वर्षांहून अधिक असलेला जुना रेकॉर्ड मोडीत काढलाय. म्हणजे नेमकं झालंय काय? तर आतापर्यंत मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर तंत्रज्ञान या क्षेत्रात एडिसन यांच्या नावावर सुमारे 1093 पेटंट आहेत. हा सर्वाधिक अमेरिकन पेटंट मिळवण्याचा रेकॉर्ड भारतीय वंशाचे डॉक्टर गुरतेज संधू यांनी मोडत काढलाय. स्वतःच्या नावे 1382हून अधिक अमेरिकन पेटंट्स त्यांनी मिळवलेत. IIT दिल्लीचे माजी विद्यार्थी असलेले डॉक्टर गुरतेज संधू यांनी कोणताही एकच विशिष्ट शोध लावला नसला तरी त्यांचे बहुतांशी शोध हे मेमरी चिप्सच्या निर्मितीशी संबंधित आहेत. त्यांनी ॲटॉमिक लेअर डिपॉझिशन, पीच डबलिंग आणि ऑक्सिजन फ्री टायटॅनियम कोटिंग सारख्या प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्यात. या तंत्रज्ञानामुळे एका लहान चिपवर जास्त मेमरी सेल्स आणि ट्रान्झिस्टर बसवणं शक्य झालंय. त्यांच्या या शोधामुळे स्मार्टफोन, डिजिटल कॅमेरे, कम्प्युटर आणि क्लाउड स्टोरेज सिस्टीमसह सर्व आधुनिक डिजिटल उपकरणं लहान, अधिक जलद आणि कमी ऊर्जा वापरणारी बनली आहेत. तर यासोबतच डॉक्टर संधू हे जगातील 7व्या क्रमांकाचे सर्वाधिक यशस्वी शोधक ठरले आहेत. त्यांचं हे काम आधुनिक तंत्रज्ञानाचा कणा असल्याचंही म्हटलं जात आहे. एका भारतीयाच्या या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्स्पिरेशनल गोष्टींसाठी लगाव बत्तीला नक्की फॉलो करा.